पश्चिम विधानसभा मतदारसंघ आमदार सीमाताई महेश्वरी यांच्या आमदार विकास निधीतून प्रभाग क्रमांक 10 मधील पिंपळगाव बहुला येथील ओंकारेश्वर महादेव मंदिर परिसरात बहुउपयोगी डोम बांधणे, पिंपळगाव बहुला परिसरातील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करणे, अशोकनगर परिसरातील वास्तुनगर मधील मुख्य रस्त्यालगत पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ आज सकाळी आयोजन करण्यात आले होते। प्रथम पिंपळगाव बहुला येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरातील प्रांगणात सर्व उपस्थित मान्यवरांचे व परिसरातील नागरिकांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवून तसेच कुदळ मारून भव्य डोम बांधण्याचा तसेच पिंपळगाव बहुला गावातील अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी पिंपळगाव बहुला येथील सोसायटीच्या चेअरमन नागरेताई यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तत्कालीन नगरसेवक स्वर्गीय सुदाम मामा नागरे यांनी तसेच पिंपळगाव बहुला येथील अनेक नागरिकांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई महेश्वरी यांच्याकडे येथील विविध विकास कामे करण्यासाठी पाठपुरावा केला होता। त्यानुसार आमदार सीमाताई हिरे यांनी येथील अनेक विकास कामे मार्गी लावली, तर गावासाठी बाह्यवळण रस्त्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून येथील बाह्यवळण रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागण्याचे सांगत या प्रसंगी पिंपळगाव बहुला येथील नागरिकांनी आमदार सीमाताई हिरे यांचे आभार मानत येत्या विधानसभेच्या निवडणुकीतही सीमाताई हिरे यांना विजयी करणार असल्याचे ग्रामस्थांसह मान्यवरांनी यावेळी सांगितले। एकच विनंती करेल की येणारा काळ हा आता परत परीक्षेचा काळ आहे, कसोटीचा काळ आहे। येणाऱ्या 15 दिवसात 3 आठवड्यातच आचारसंहिता लागणार आणि निवडणुका होणार आहे। विधानसभेच्या निवडणुकीसाठी ताईंसारखे आमदार आपल्याला परत लावणं ही एक काळाची गरज आहे आणि आपण सर्वांनी ताईंचं काम पाहून आणि ताईंच्या कार्याची प्रशंसा म्हणून ताईंना आपण परत बहुमताने निवडून द्यावं आणि येणाऱ्या काळात जेव्हा महायुतीचं सरकार येईल तेव्हा ताई आपल्या मंत्री होतील अशी मी शंकराच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो। आपण सर्वजण बहुसंख्येने इथे आला आणि हा कार्यक्रम आपण यशस्वी केला, असंच ताईंच्या मागे आपण कायम राहावं अशी मी विनंती करतो। धन्यवाद। जय श्रीराम। आज या ठिकाणी बऱ्याचशा दिवसाची आमची पिंपळगाव बहुला वासियांची मागणी होती। इथं आमची दशक्रिया विधीचे कार्यक्रम होत असतात आणि इतरही कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम होत असतात, यासाठी आम्हाला डोमची अत्यंत गरज होती। आज या निमित्ताने भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे। त्या मागणीचा आमचा पाठपुरावा केल्यामुळे भगवान काकड आणि इतर पदाधिकारी जे आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे पाठपुरावा केला आणि आज ते आमची मागणी अस्तित्वात येत आहे। त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद व्यक्त करतो आणि आमची मागणी मान्य केल्याबद्दल विशेषतः सीमाताई हिरे यांचे मी आभार मानतो। दिवसात आचारसंहिता लागू होणार आहे। येणारे विधानसभा परत आपण सीमाताईंना आमदार म्हणून निवडून द्यावं असे मी सर्वांना आवाहन करतो। कनेक्टिव्हिटी थांबलेली माझ्या इथून गेलेली माझ्या इथं आमच्या बाबांची 100 कोटी त्या रस्ते सुद्धा ताईंनी पत्र दिलं, त्या पत्रावर माझ्या सुद्धा रस्त्याची मोजणी झालेली। माझं सुद्धा पीटी शीट एवढ्या महिन्यामध्ये माझ्या रस्त्याचं तयार होईल। ते मला मग मिळाल्यानंतर तो रस्ता सुद्धा महापालिकेला वर्ग करून त्याला सुद्धा काम चालू लवकरात लवकर होईल। ताईंनी हे काम तातडीने दोन्ही रस्त्यासाठी पत्र देऊन ते पूर्ण केलेले। पुढे पण कामं भरपूर अशी होती आणि ताईंच्या माध्यमातून आज जसे आज इथं भूमिपूजन झालं, माझ्या इथं पण ब्लॉक पासचं काम आहे। सातपूरमध्ये सातपूर भागात 99 कामं ताईंनी मंजूर केलेली पूर्ण। आमदार माननीय सीमाताई हिरे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतनं पिंपळगावमध्ये याच्या अगोदरही भरघोस कार्यक्रम निधी ताईंनी दिलेला आहे। या भूमिपूजनाच्या अगोदरही या गावाला भरघोस निधी दिला होता इंदुताई मावशिका गोगरताईंच्या माध्यमातून। अजूनही भरपूर कामं पेंडिंग आहे। तुम्ही आमदार होणारच आहे, गावाने शब्द दिलेला आहे तुम्हाला। मागच्या दोन्ही पंचवार्षिकमध्ये इथल्या जर मतांची आकडेवारी पाहिले संपूर्ण गावाने आपल्याला भरभरून मत दिले, त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण हा जो निधी उपलब्ध करून दिला मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। आमदार आमच्या भगिनी आमदार सीमाताई हिरे यांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो। ताईंनी त्यांचा कार्याचा धडाका संपूर्ण सिडको सातपूरमध्ये असा कामाचा झंझावात त्यांनी लावला आहे आणि आज खऱ्या अर्थानं आज स्वर्गीय सुदाम दादा नागरे यांची आम्हाला आठवण होते। ताई दादा आमच्या महापालिकेत प्रथम निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ताईंना त्यांनी फोन केला। ताईंनी आम्ही इथं या मंदिराची आम्ही 7-8 वर्षापूर्वी सगळ्यात पहिली इथं दौरा केला, पाहणी केली, असं काम आहे। दादांनी ताईंना शब्द टाकला होता, परंतु काही क्रिटिकल अडचणीमुळे ते काम रखडलं होतं, परंतु ताईंनी ते दादांच्या शब्दाला जागल्या आणि आज हे काम त्यांच्या हातून होतंय। हे
भगवान त्र्यंबक राजाचरणी महादेव चरणी मी ताईंना असेच कामासाठी उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो आणि नक्कीच ताई परत एकदा आमदार होतील हे आम्हाला सगळ्यांना 100% दरम्यान अशोकनगर येथील वास्तुनगर परिसरातील मुख्य रस्त्यालगत पेवर ब्लॉक बसवण्याच्या विकास कामाचाही शुभारंभ बहुसंख्य मान्यवरांसह स्थानिक नागरिकांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढून तसेच कुदळ मारून मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी वास्तुनगर येथील महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आमदार सीमाताई हिरे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। वास्तुनगर परिसरातील नागरिकांनी आमदार सीमाताई हिरे यांचे आभार व्यक्त केले। सीमाताई आमदार झाल्या तर इतके कामे केले, मंत्री झाल्या तर खूप कामे उभे राहतील, तुम्ही सर्व असेच सोबत राहा असे आवाहन माजी नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी यावेळी केले। बरेचसे कामं झालेले ते बी ताईच्या माध्यमातून झालेले। ताई वेळोवेळी मदत करतात, वेळोवेळी हाकेला उत्तर देतात। ताईसाठी आपली ताई 2 वेळेस आली तर विकास केला, तिसऱ्यांदी आल्या तर नाव दिलं फिरल्यावर आपली ताई अजून तुमच्या याचा विकास करणार आहे। एवढ्या पोरांनी सांगितलं तर ताई काम ऐकते, अशी ताईसारखी बाई नाही होणार नाही। सातपूर शहरात 100हून अधिक विकास कामांचा आढावा सादर करीत येत्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपले आशीर्वाद असू द्या असे सांगत आमदार सीमाताई महेश्वरी यांनी सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या। पेविंग ब्लॉक बसवणे या कामाचं भूमिपूजन होत आहे। आज सकाळपासून पिंपळगाव बहुला इथे डोमचं भूमिपूजन, त्याचबरोबर रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करणं या कामाचं भूमिपूजन करून आज आपण इथे पेविंग ब्लॉक बसवणे या कामाची सुरुवात करत आहोत। या कॉलनीमध्ये आपलेच मंडळाचे अध्यक्ष भगवान भाऊ हे राहत असतात आणि त्यामुळे बऱ्याच दिवसापासून आपल्या सगळ्यांची मागणी होती की इथे कॉन्क्रीट रस्ता झाला, परंतु रस्त्याच्या साईडला पेविंग ब्लॉक असले पाहिजे। आज आपण बघितलं तर सातपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं ही झालेली आहेत। आज सुद्धा संध्याकाळी खानदेश मंडळाच्या हॉलचं भूमिपूजन, त्याचबरोबर वाणी समाजाच्या मंडळाचं हॉलचं भूमिपूजन, असे 2 सुद्धा आज भूमिपूजन आहेत। सातपूरमध्ये अनेक रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण असेल, मंदिर तिथे सभामंडप झालेलं आहे, त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक असेल, अभ्यासिका असेल, विनायकदादा पाटील यांच्या नावाने आपण अभ्यासिका जी सुरू केली त्याला खूप चांगला प्रतिसाद असा विद्यार्थ्यांचा मिळतो आहे। जवळपास 50 मुलं हे वेटिंग तिथे कामं आपण आमदार निधीतून आत्तापर्यंत केलेलं आहे। सातपूरमध्ये महत्त्वाचं काम म्हणजे आपलं पोलीस स्टेशनचं होतं आणि त्याचबरोबर बस स्टँडचं होतं आणि दुसरं काम म्हणजे ITIची बिल्डिंग होती। मावशींच्या घराजवळ भाजी मार्केट आपण बांधलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातपूरमध्ये सुद्धा आपण मोठी असतील त्याचबरोबर लहान असतील अशी कामं आत्तापर्यंत पूर्ण केलेली आहे। त्याचबरोबर सातपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आपण योजनेचा लाभ अनेक महिलांना दिला, ज्या अत्यंत गरजू, गरीब आणि विधवा, घटस्फोटित, निराधार महिला मुख्यमंत्र्यांनी आणली ती सुद्धा आपण अनेक महिलांपर्यंत पोहोचवलेली आहे। बऱ्याच महिला याच्या आज लाभार्थी आहेत। त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की 10 वर्षात अनेक विकास कामं असतील, उपक्रम असतील, प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आमचे सर्व लोकप्रतिनिधी, आमचे नगरसेवक, आमचे पदाधिकारी हे सुद्धा सतत कार्यरत या मंडळात असतात आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की 1.5 महिन्यांनी आपल्याकडे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। सर्वजण एक आपल्या परिवारातील घटक म्हणून, कुटुंबातील आपली बहीण म्हणून तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी राहा एवढी विनंती करते आणि सकाळच्या वेळेला एवढ्या उन्हात तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानते। धन्यवाद। या प्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमाताई हिरे, भाजप नेते महेश हिरे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर, प्रदेश प्रवक्ते रामहरी संभेराव, सामाजिक कार्यकर्ते विश्वास नागरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लांबे, सातपूर मंडळ अध्यक्ष भगवान काकड, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके, सामाजिक कार्यकर्ते मनोज तांबे, रवी शेटपालवे, नारायण जाधव, रवींद्र जोशी, राजेंद्र दराडे, निलेश जोशी आदी पदाधिकाऱ्यांसह भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच पिंपळगाव बहुला गावातील ग्रामस्थ, वास्तुनगर मधील महिला मंडळ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।